बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीने आज आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावरती मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला फायदा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा। जालन्यातील अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंनी उपचार घ्यावेत, जिल्हा प्रशासनाची विनंती, तर जरांगेंकडून उपचार घेण्यास नकार, चंद्रकांत शेळकेंची माहिती। या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना एसी-बीसीचं आरक्षण मिळणार, मग जरांगेंना उपोषण करण्याची गरज काय, चंद्रकांत पाटलांचा सवाल। वेगळ्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, मात्र मागच्या दारानं घुसू नका। मराठा आरक्षण मंजूर होणार, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही, छगन भुजबळ यांचा जरांगेंना सल्ला। मॉरिस नोरोनाचा आणखी एक व्हिडिओ समोर। 1.5 वर्षापूर्वी बलात्कार प्रकरणावरी मॉरिसला बोरिवली कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या मॉरिसच्या साथीदारांनी पत्रकारांना धमकावल्याचा व्हिडिओ। आरोपी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राची कोर्टामध्ये हजेरी। आपल्यावरती अन्याय झाला असून फसवणूक करण्यात आल्याचं मिश्रा याचं कोर्टाबाहेर वक्तव्य। षडयंत्राद्वारे आपल्या पतीची फसवणूक करण्यात आल्याचा मिश्रा यांची पत्नी सोनी मिश्रा यांचा आरोप। अमरेंद्र मिश्राचा कोणताही कटामध्ये सहभाग नाही, त्याच्याकडे ऑल इंडिया लायसन होतं, अमरेंद्रच्या वकील रेखा मिश्रा यांची माहिती। मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलामधून गोळीबार केल्याचं तपासात उघड। अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी। फडणवीसांवरती टीका करण्याइतकी उद्धव ठाकरे यांची उंची नाही। कोरोना काळामध्ये ठाकरेंनी भ्रष्टाचार केला, मृतांच्या बॅगमधील पैसे सुद्धा खाल्ले, त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी होती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंवरती टीका। 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डीच्या दौऱ्यावर। लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। सभेला कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा उपस्थिती। उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही, त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय, गेट वेल सून इतकंच त्यांना म्हणेन, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंवरती सडकून टीका। राष्ट्रवादीकडून मला कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही, विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं माजी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचं स्पष्टीकरण। 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अकोल्याच्या दौऱ्यावर। नारी शक्ती मेळाव्याला लावणार हजेरी। महाविकास आघाडीच्या काळामध्ये असताना आम्ही देखील राज्यपालांची भेट घेतली होती, मात्र राज्यपाल भेटीनंतर काय होत नाही, राष्ट्रपती राजवट लावण्याचं काय कारण, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल। व्यक्तिगत वैमनस्यामधून झालेला गोळीबार म्हणजे दंगल नाही, राज्यामध्ये अराजकता माजली तरच राष्ट्रपती राजवट लागू होते, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। गाव चलो अभियानाच्या अंतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या वडोदा गावामध्ये। ठाकरेंनी भाजप आणि फडणवीसांसोबत केलेल्या बेईमानीमुळे आज त्यांचं राजकारण संपवण्याच्या मार्गावरती असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जलरथाचा उद्घाटन सोहळा। नाशिकच्या गुरुदक्षिणा हॉल इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। गिरीश महाजनांसह पालकमंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती। नाशिकमध्ये मेळा बस स्थानक आणि विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन। यावेळी पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती। अजित पवारांकडून चंदगड नगर पंचायतीसाठी 10 कोटींचा निधी जाहीर। सीमा भागातील मराठी शाळांना मदत केली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिला सेनेच्या शिवदुर्गा संवाद दौऱ्याला सुरुवात।
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला सेनेचं मजबूतीकरण आणि संरचनात्मक बांधणीसाठी संवाद दौऱ्याचं आयोजन। गाडीखाली कुत्रा आला तर नाही, पण माणूस आला तर नक्की राजीनामा मागतील, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फडणवीसांना खोचक टोला। जरांगेंच्या उपोषणाचा सध्याचं टायमिंग योग्य नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। जळगाव जिल्ह्यातल्या पोलीस दलाच्या समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान। महाराष्ट्राचा बिहार झाल्याची टीका विरोधक करतात, मात्र महाराष्ट्राचा बिहार होऊ देणारं हे सरकार नाही, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। चाळीसगावमध्ये झालेली माजी नगरसेवक बाळू मोरे यांची हत्या व्यक्तिगत कारणावरून तात्काळ आरोपींना पकडण्याचे आदेश एसपींना दिलेले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांची एबीपी माझाला माहिती। उद्धव ठाकरेंची राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चुकीची, व्यक्तिगत वादातून घटना घडल्या, मंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लीलावती रुग्णालयाला भेट, शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीची केली चौकशी। एखाद्याच्या मृत्यूवरती राजकारण करणं हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला। आज सकाळी 11 वाजता काँग्रेस कोर कमिटीची बैठक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीमध्ये 8 जागांचा तिढा कायम, काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सी खेच, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि प्रभारींची मातोश्रीवर बैठक। वडिलांचे विचार आणि वडिलांचं धोरण सोडून सत्तेसाठी लोक काहीही करतात, अमृता फडणवीस यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। पक्षप्रवेशाच्या पूर्वी झिशान सिद्दीकींच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांची सिद्दीकी पिता पुत्रांशी चर्चा। हिंदुत्व हा शब्द बोलायची उद्धव ठाकरेंची लायकी नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ठाकरेंवरती टीका, तर सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, राणेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री असताना सभागृहामध्ये किती वेळा गेले, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, खुर्चीवरती नीट बसले का, राणेंची उद्धव ठाकरेंवरती टीका। भाजप सरकारमध्ये फक्त गोळीबार सुरू, उद्धव ठाकरेंची टीका, तर आपल्यासोबत कोण आहे हे अजून देवेंद्र फडणवीसांना कळलं नाही, नाव न घेता ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। नाशिकच्या येवल्यामध्ये हातमाग विणकरांना उत्सव धनादेशाचं वाटप, मंत्री छगन भुजबळ यांची सोहळ्याला उपस्थिती। लवकरच यंत्रमाग धारकांच्या सर्व समस्या सुटणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। नाशिकच्या मालेगावमध्ये दादा भुसेंच्या समितीने दिलेला यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अहवाल मान्य। यंत्रमाग धारकांना रोजगार मिळावा म्हणून साडी तयार करणार, दारिद्र्य रेषेखालील महिलांना रेशनसोबत साडीही मिळणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। सोलापूरमध्ये नव्यानं निर्मिती होत असलेल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण 29 फेब्रुवारीच्या पूर्वी होणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूरकरांना आश्वासन। अशी वक्तव्य करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे जी माहिती असेल ती त्यांनी पोलीस महासंचालकांकडे द्यावी, त्यातील सत्यता तपासून महाराष्ट्र पोलीस निश्चितपणे दोषींपर्यंत पोहोचतील, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। कुणीही कुणाला धमकी देणं योग्य नाही, भुजबळ हे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं बरोबर नाही, आवश्यकता भासली तर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेऊ, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व प्रकारचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत, आरोपींवरती कारवाई सुद्धा केली जाते।
गरज भासल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यात कुठेही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. 2004 ते 2014 हा UPAचा कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा काळ होता, पण गेल्या 10 वर्षातील एनडीएचा कार्यकाळ हा विकासाचा होता. दोन्ही काळांची तुलना करणारी श्वेतपत्रिका सरकारनं जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.